खराचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके अपघात प्रकरणात एक अपडेट आहे। कंटेनर चालक चौकशीसाठी कोपरगाव पोलीस ठाण्यात। अमेठीच्या कंटेनर चालक जमाल वारिसची चौकशी सुरू आहे। कंटेनर हळूहळू जाताना कार येऊन धडकली असं जमालचं म्हणणं आहे। जितेंद्र शेळके यांची कार कंटेनरला मागून धडकली होती। कंटेनर तेव्हा अत्यंत धीम्या गतीने पुढे जात होता अशी माहिती कंटेनरचा चालक जमाल कुरेशीने दिलेली आहे। जमाल हा अपघातानंतर फरार झाला होता आणि त्यानंतर आता त्याने हे बयान दिलंय। कंटेनर चालकाची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी कुणाल जमदाडे आपल्यासोबत आहेत। कुणाल, चालकाच्या चौकशीतून आणखी काय माहिती समोर आली आहे? महामार्गावर काल शिवनिका संस्थानचे जे उपाध्यक्ष आहे जितेंद्र शेळके यांचा अपघात झाला होता आणि एका संत गतीने चालत असलेल्या कंटेनरला शेळके यांच्या कारने पाठीमागून जोराची धडक दिलेली होती आणि त्या अपघातामध्ये शेळके दाम्पत्याचा जो आहे तो मृत्यू झालेला होता आणि मुलगा जो आहे शेळकेंचा तो गंभीर जखमी झालेला होता। आणि आज जो कंटेनर चालक आहे तो काल त्या घटनास्थळावरून फरार झालेला होता। मात्र आज तो कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी हजर झालेला आहे आणि कंटेनर चालक जमाल वारिस राहणार अमेठी उत्तर प्रदेश याच्याकडे अपघातासंदर्भात कोपरगाव पोलिसांनी जी आहे ती चौकशी केलेली आहे। त्यांनी त्या चौकशीत सांगितलंय की मी हैदराबादहून अहमदाबादकडे जात असताना शुक्रवारी दुपारी 12 ते 12:30 वाजण्याच्या सुमारास कंटेनरचा रेडिएटरचा पाईप लीक झाल्याने गाडी गरम होती आणि त्यामुळे रस्त्याच्या बाजूने जे इमर्जन्सी लेन आहे त्यावरून गाडी हळूहळू सुरू होती आणि त्यावेळी मागून एक कार येऊन जोराची धडकली। माझी गाडी थांबलेली नव्हती, फक्त वेग कमी होता अशी माहिती जी आहे ती पोलिसांच्या चौकशीमध्ये या कंटेनर चालकाने दिलेली आहे। ठीक आहे, धन्यवाद या माहितीबद्दल। आ रहा था, गाड़ी मेरा हिट हो गया था। अच्छा। कूलेंट नहीं था। हाँ। इसीलिए वो गाड़ी गर्म हो गया, मैं साइड जा रहा हूँ, एक्सीडेंट तो आ जाए। मैं नीचे उतरा, शीशम देखा कुछ दिखाई नहीं था, नीचे उतरा तो देखा अंदर गाड़ी लगा था।